माझं नाव करण आहे. मी दिल्ली शहराचा रहिवासी आहे. माझ्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता, जो आता त्यांच्या मृत्यूनंतर मी सांभाळत आहे. एक दिवस मी ऑफिसमधून निघालो. मी घराकडे जात होतो, तेव्हा मला रस्त्याच्या उजव्या बाजूला एक तरुण आणि सुंदर मुलगी भीक मागताना उभी असलेली दिसली. ती अजिबात भिकाऱ्यासारखी दिसत नव्हती. पाहताना असे वाटत होते ती सुशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील मुलगी आहे. माझ्या मनाने मला सांगितलं मी तिला मदत करायला हवी. म्हणून मी माझी गाडी थांबवली आणि तिला भीक मागण्याचे कारण विचारले. माझे बोलणे ऐकून त्या मुलीचे डोळे भरून आले. तिने सांगितलं तिच्या आईशिवाय या जगात तिचं आपलं असं कोणीच नाही. त्या मुलीने सांगितलं तिच्या आईची तब्येत खूप खराब आहे आणि तिच्या आईवर उपचार करण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसेसुद्धा नाहीत. मी तिला पटकन माझ्या गाडीत बसवलं आणि तिच्यासोबत तिच्या घरी गेलो. तिच्या आईची प्रकृती खरोखर खूपच वाईट होती. मी तिच्या आईला एका खाजगी दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्यांच्यावर सर्व उपचार स्वतःच्या खिशातून करून घेतले. 2 दिवसांनी तिची आई बरी झाल्यावर मी स्वतः त्यांना त्यांच्या घरी सोडून आलो. ती मुलगी खूप खुश होती. ती पुन्हा पुन्हा माझे आभार मानत होती. तिने मला तिचं नाव आराध्या सांगितलं होतं. आराध्याचे या जगात तिच्या आईशिवाय कोणीच नव्हतं. मला आराध्याचा निरागसपणा खूप आवडला होता. तिला पाहून माझ्या मनात काहीतरी होऊ लागलं. 2-4 भेटीतच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. म्हणून मी तिला माझ्या ऑफिसमध्ये नोकरी दिली. दिवसेंदिवस माझी आराध्याबद्दलची तळमळ वाढत जात होती. तिचे हळुवारपणे बोलणे आणि तिच्या मोठ्या पापण्या उंच करून माझ्याकडे पाहणे हे पाहून माझं हृदय घायाळ होत होतं. त्यानंतर 1 महिन्याभरानंतर मी तिला सांगितलं, आराध्या, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. माझ्या बोलण्यावर तिला आश्चर्य वाटलं, पण पुढच्या क्षणी तिला खूप आनंद झाला होता. तिचा विश्वासच बसत नव्हता माझ्यासारख्या श्रीमंत माणसाला तिच्यासारख्या गरीब मुलीशी लग्न करायचं आहे. तिच्या आईला पण या गोष्टीचा काही त्रास नव्हता. उलट त्यांना पण खूप आनंद झाला होता, कारण त्या त्यांच्या कर्तव्यातून मुक्त होतील. माझे आईवडील या जगात नव्हते. मला एक मोठी बहीण होती. मी तिला लग्नासाठी मागणी घालण्यासाठी पाठवलं होतं. मात्र माझ्या दीदीने सांगितलं त्या लोकांची खूप मागणी आहे. त्यांचं म्हणणं आहे जर तुमच्या भावाला माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर आधी त्याची अर्धी संपत्ती माझ्या मुलीच्या नावावर हस्तांतरित करा. त्या तशा स्त्रिया नाहीत जशा तुम्हाला वाटतात. मी दीदीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मी थेट आराध्याच्या घरी पोहोचलो. मला वाटलं मी स्वतः आराध्या आणि तिच्या आईसोबत बोलावं. जर त्यांना माझे अर्धे पैसे त्यांच्या मुलीला द्यायचे असतील तर मी हे करायलाही तयार होतो. मी आराध्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही. कदाचित आराध्याच्या आईला त्यांच्या मुलीच्या भविष्याची थोडी चिंता वाटत आहे. त्यांना भीती वाटत असेल मी भविष्यात त्यांच्या मुलीला सोडून जाईल. म्हणूनच त्या त्यांच्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी त्यांना असे करायचे होते. म्हणूनच मी पण यासाठी तयार होतो. मी पाहिलं आराध्याचा दरवाजा बंद होता. मी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं ते लोक इथे भाड्याने राहत होते आणि काल ते हे घर सोडून कायमचे शहर सोडून गेले आहेत. मला आश्चर्य वाटलं. मला काळजीसुद्धा वाटली. आराध्या या लग्नामुळे खूप आनंदी होती आणि तिच्या आईलाही या लग्नासाठी काही अडचण नव्हती. त्या दोघी सर्व काही सोडून निघून गेल्या होत्या. तरीही मी वेड्यासारखा आराध्याला शोधत होतो. तिचा मोबाईल फोनही बंद होता. ती मुलगी मला पुन्हा सापडलीच नाही. मी तिला संपूर्ण दिल्ली शहरात शोधलं. पाहता पाहता 6 महिने निघून गेले. माहीत नाही ती कुठे गेली होती. तिचा नंबर अजूनही बंदच लागत होता. मला आश्चर्य वाटलं. जर तिला माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं तर तिने माझ्याशी लग्न करण्यासाठी का मान्यता दिली असेल? तसे असेल तर मग न सांगता शहर सोडण्यात काय अर्थ आहे? माझी बहीण सांगायची, मला असं वाटत आहे या लोकांना इतका आदर द्यावा ते लोक तेवढा आदर देण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत. तुझं मन शुद्ध आहे आणि तू सगळ्यांना आपलं असल्यासारखं वागवतोस. तू सगळ्यांवर पटकन विश्वास ठेवतोस. प्रत्येकजण तुझ्या विचारासारखा नसतो. आता या मुलीलाच बघ. तू तिच्यासाठी किती काय केलंस आणि तिने तुला दुसऱ्या मुलासाठी सोडलं आहे. म्हणून तू पण त्या मुलीला विसरून जा. मी स्वतः तुझ्यासाठी एक छान आणि सुंदर मुलगी शोधून आणेन जिच्याकडे तू पाहतच राहशील. मी म्हणालो, पण दीदी, माझ्याशी लग्न करण्यासाठी ती खूप खुश होती.
मग ती मला दुसऱ्या मुलासाठी का सोडेल? तेव्हा दीदी म्हणाली, कदाचित तिला तुझ्यापेक्षा श्रीमंत मुलगा सापडला असेल, म्हणूनच ती तुला सोडून निघून गेली आहे. नंतर मी दीदीसमोर काहीही सांगू शकलो नाही, कारण दीदी मला माझ्या आईसारखी होती. मी तिचा खूप आदर करत होतो. मी आराध्यासाठी माझा वेळ आणि सर्वस्व पणाला लावलं होतं. तिला विसरणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. तिने माझं हृदय तोडून मला फसवलं होतं. कित्येक मुली माझ्या मागे लागल्या होत्या आणि मी आराध्याच्या मागे वेडा होतो. कित्येक मुलींनी मला लग्नासाठी प्रपोज देखील केलं होतं, पण मला माझी बायको म्हणून एक साधी मुलगी हवी होती. मला खरं प्रेम देणारी कोणीतरी हवी होती. मला ती साधी खरं प्रेम देणारी मुलगी आराध्यामध्ये दिसली होती. म्हणूनच माझं मन तिच्यावर आलं होतं. मी आराध्याच्या शोधात स्वर्ग आणि पृथ्वी एकत्र केली होती. मला कळत नाही ती जगाच्या कोणत्या कोपऱ्यात लपली होती. वेळ जात राहिला आणि केव्हा 2 वर्ष निघून गेले समजलेच नाही. दीदी एके दिवशी मला म्हणाली, किती दिवस आराध्याच्या जाण्याचा शोक करत बसणार आहेस? करण, आता तू लग्न करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. मी आणि तुझे दाजी किती दिवस या घरात राहणार आहोत? तेव्हा मी म्हणालो, दीदी, सर्वजण मला सोडून जात आहेत. आता तू पण मला सोडून कुठे जाऊ नकोस. तेव्हा दीदी म्हणाली, आता त्याचमुळे तू लग्न कर, म्हणजे मी पण माझ्या घरी जाऊ शकेन. मी किती दिवस इथे राहणार? माझी बहीण आणि तिचा नवरा याच घरात राहतात. ती माझी सावत्र बहीण होती, पण तरीही तिने माझी खूप काळजी घेतली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिने मला साथ दिली. माझ्या वडिलांची 2 लग्न झाली होती. एक लग्न त्यांच्या घरच्यांच्या इच्छेनुसार झालं होतं आणि दुसरं लग्न त्यांच्या स्वतःच्या मर्जीने. पप्पांना त्यांच्या पहिल्या पत्नींपासून एक मुलगी होती, जी माझी बहीण आहे. ती माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. मी पप्पाच्या दुसऱ्या पत्नीपासून होतो. हे पप्पांचे आवडीचे लग्न होते आणि ज्या दिवशी पप्पांनी माझ्या आईला त्यांच्या घरी आणलं, तेव्हा मी फक्त 2 वर्षांचा होतो. अगोदर माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना खूप विरोध केला होता, पण जेव्हा त्यांनी पाहिलं माझ्या आईने त्यांना या घराचा वारस दिला आहे, म्हणून त्यांनी माझ्या आईला स्वीकारलं होतं. नंतर मी आणि माझी आई तिकडेच राहू लागलो. हळूहळू मी मोठा झालो. मला माझ्या कुटुंबातील सदस्यांची गरज आहे. मला माझ्या आईवडिलांकडून प्रेम मिळू लागलं. आजी, आजोबा, वडील आणि काकू सर्वच जण माझ्यावर खूप प्रेम करायचे. पण माझी बहीण मला खूप चिडवायची. ती सतत मला म्हणायची, करण, तू खूप दुर्दैवी आहेस. तू आल्यापासून सगळेच तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतात. तू येताच सगळे माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले आहे. दीदी मला खूप मारायची, म्हणून मी पप्पांकडे दीदीची तक्रार करायचो. तेव्हा पप्पा म्हणायचे, तुम्ही दोघं बहीण भाऊ आहात. इतकंच आहे की तुमच्या आई वेगवेगळ्या आहेत, म्हणून काय झालं? पण तुम्ही दोघंही माझीच मुलं आहात. तुम्ही असे भांडत राहिलात तर सर्व लोक काय म्हणतील? 2 मुलं एकमेकांशी एवढी वाईट वागतात. तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगायचो, पप्पा, मी दीदीसोबत भांडत नाही, तीच माझ्याशी भांडते. तेव्हा माझी आई मला समजावून सांगायची, बेटा, कोणतीही स्त्री असो, मग ती घरातली असो किंवा घराबाहेरची, तू प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे. तुझी बहीण तुझ्यापेक्षा मोठी आहे. ती कधी काही बोलली तर तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत जा. तिच्याशी कधीही वाद घालत जाऊ नकोस. हे चांगल्या मुलांचं लक्षण आहे. बहिणी खूप प्रेमळ असतात. आईचे बोलणे ऐकल्यानंतर मी माझ्या बहिणीला सॉरी म्हणायचो आणि आईला म्हणत होतो, आई ठीक आहे, आता मी दीदीचे सर्व शब्द मान्य करेल. माझे हे बोलणे ऐकून माझे आईवडील प्रेमाने माझ्या कपाळाचे चुंबन घ्यायचे. तेव्हा माझी बहीण पाय आपटत खोलीतून बाहेर निघून जायची. हळूहळू मी मोठा झालो आणि एके दिवशी अचानक माझी आई जिन्यावरून खाली पडली. तेव्हा तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आई 2 दिवस बेशुद्ध राहिली. ती श्वास घेत होती, पण 3ऱ्या दिवशी ती मला सोडून या जगातून निघून गेली. त्यावेळी मी फक्त 11 वर्षाचा होतो. मला मरण माझ्या घरापर्यंत पोहोचल्यासारखं वाटत होतं, कारण पुढच्या 2 वर्षात आजोबा आणि आजीसुद्धा आम्हाला सोडून निघून गेले. या 3ही मृत्यूमुळे माझे वडील पूर्णपणे शांत झाले होते.
आता त्यांनी माझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली होती. ते माझ्या मोठ्या आईला नेहमी सांगायचे, आता घर सांभाळण्याची जबाबदारी तुझीच आहे. तेव्हा माझी सावत्र आई माझ्याशी पप्पांसमोर खूप प्रेमाने बोलायची आणि पप्पा खोलीत गेल्यावर ती मला म्हणाली, तू माझा सावत्र मुलगा आहेस. तुझ्या आईसोबतच तू मेला असतास तर बरं झालं असतं. ज्या दिवसापासून तुम्ही दोघं आई आणि मुलगा आमच्या आयुष्यात आले आहात त्या दिवसापासून आमच्या घरात खूप वाईट प्रसंग घडायला सुरुवात झाली आहे. अगोदर असे कधीही झाले नाही. आमच्या घरात नेहमी आनंदच असायचा. जेव्हापासून तुम्हा लोकांची वाईट सावली या घरावर पडली आहे तेव्हापासून आनंदही या घरावर रागवलाय की काय. तिने मला खूप शिव्या दिल्या. मी खोलीतून निघून आलो. मी खूप वेळ रडत राहिलो. यात माझा काय दोष? मी खरंच एवढा अपशकुन आहे का? पण माझी बहीण मला खूप चिडवायची. ती म्हणायची, तू खूप नीच मुलगा आहेस. तू इथे आल्यापासून प्रत्येकाने तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम केलं आहे. तू इथे येताच सगळे माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले आहे. माझी बहीण मला खूप मारायची. आई गेल्यापासून हे घर खरंच खूप रिकामं झालं आहे. माझ्या आईचा चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर यायचा. ती खूप रडायची. ती मरण्यापूर्वी माझ्या वडिलांना खूप वेळा सांगायची, माझ्यासोबत विचित्र गोष्टी घडत आहेत. कधी कोणी माझे कपडे कापत आहे, तर कधी मी जेवण बनवते तेव्हा जेवण करपते. कधी जेवणात मीठ जास्त होते. मला आश्चर्य वाटायचं, हे सर्व माझ्यासोबतच कसं काय घडत आहे. माझे वडील माझ्या आईला समजावत होते, हा सगळा तुझा भ्रम आहे. आई म्हणायची, माझा भ्रम नाही. जेव्हापासून मी इथे आले आहे तेव्हापासून माझ्याबरोबर सर्व काही चुकीचंच घडत आहे. कधी कधी कोणीतरी मला कॉल करतो आणि विचित्र आवाजाने तो मला घाबरवण्याचा प्रयत्न देखील करतो. परंतु मला त्याचा आवाजच समजत नव्हता. समोरच्याला फोनवर मला काय सांगायचं आहे ते मला काहीही समजत नाही. आणि तो व्यक्ती मला का घाबरवतो आहे. पप्पा आईला समजावत होते, असं काही नाही, तू फक्त स्वतः असे विचार करते. तेव्हा आई म्हणाली, मी तुम्हाला नंबर दाखवते, मी खोटं बोलत नाही. तेव्हा आईने तिचा मोबाईल दाखवताच त्यावर कोणताही नंबर नव्हता. माझे वडील म्हणाले, बघ मी बरोबर बोलत आहे. खरं आहे, तुला विसरण्याचा आजार झाला आहे. मी काय म्हणतो, आपण मनसोपचार तज्ज्ञाकडे जाऊया. दिवसभर टी व्हीच्या सिरियल्स बघून तुझ्या मनावर परिणाम झाला आहे. तेव्हा माझी आई म्हणत होती, दिवसभर मी घरातली कामे करत असते. तुमच्या आईने मोलकरणीला काढून टाकलं आहे. त्या आता मला घरातील सर्व कामं करायला लावतात. आता मी त्यांचे टोमणे ऐकून थकले आहे. सतत तेच ऐकून मला कंटाळा आला आहे. त्यावेळी मी खूप लहान होतो, पण मी माझ्या आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता. मला जाणून घ्यायचं होतं, या घरात असं कोण आहे जे माझ्या आईला त्रास देत आहे. पण नंतर त्याच दिवसात अचानक आई वारली होती. ती पायऱ्यावरून कशी पडली हे कोणालाही समजलं नाही. सर्वांनी सांगितलं होतं, माझ्या आईला मानसिक समस्या आहे आणि त्यामुळे तिचा तोल गेला असेल. तिचे संतुलन बिघडले असावे, त्यामुळे ती स्वतः पायऱ्यावरून खाली पडली असावी. माझी आई वारली तेव्हा कोणी काही गमावलं नव्हतं. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होता. पण माझे जणू आयुष्यच ठप्प झाले होते. माझी आई निघून गेली होती आणि ती गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. पप्पांनी मला माझ्या मोठ्या आई म्हणजेच माझ्या सावत्र आईकडे सुपूर्द केलं होतं. पप्पा त्यांचा व्यवसाय पाहत होते, पण माझी काळजी कोणीही घेत नव्हतं. मी 24 तास नौकरांच्या जीवावर अवलंबून होतो. नौकरसुद्धा आपापले काम करायचे. त्यांनाही कोणी विचारत नव्हतं, करणला जेवायला दिलं की नाही, करणला शाळेत पाठवलं की नाही, त्याला गृहपाठ करायला लावला आहे की नाही. मी असण्याने आणि नसण्याने कोणालाच काही फरक पडत नव्हता. नौकरसुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे वागत होते. त्यांना वाटेल तेव्हा ते मला जेवण द्यायचे, नको तेव्हा मी उपाशीपोटी त्यांच्या मागे मागे रडत फिरत होतो. एक मूल ज्याला आई नाही, इतर कोणीही नाही. ज्या दिवशी माझी आई हे जग सोडून निघून गेली तेव्हा माझा आनंदही तिच्यासोबत निघून गेला होता.
मी शाळेतून कॉलेजमध्ये शिकत होतो. आता माझ्या दिदीचे लग्न झाले आणि लग्नानंतरही ती इथेच राहू लागली, कारण माझी मोठी आई तिला तिच्या नजरेपासून दूर होऊ द्यायची नाही. नंतर एके दिवशी वडील आणि मोठ्या आईचे सुद्धा एका रोड अपघातात निधन झाले. दोघेही एका नातेवाईकाच्या लग्नाला जात होते. तेव्हा त्यांची कार एका बसला धडकली आणि दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर सर्व गोष्टींची काळजी माझ्या दिदीने आणि माझ्या दाजीने घेतली. वडिलांच्या वकिलाने आम्हाला सांगितलं होतं, माझ्या वडिलांनी सर्व काही प्रॉपर्टी माझ्या नावावर अगोदरच हस्तांतरित केली आहे. माझी आई तिच्या आईवडिलांना एकुलती एक होती, त्यामुळे तिची सुद्धा सर्व प्रॉपर्टी माझ्याच नावावर होती. माझ्या वडिलांनी दिदीच्या लग्नाच्या वेळी तिला तिचे हक्क दिले होते, पण मला हे सर्व माहीत नव्हतं. दिदीला धक्का बसला होता, पण मी तिची खूप काळजी घेतली होती आणि नंतर हळूहळू दिदीचे वागणे माझ्याबरोबर चांगले होऊ लागले. दिदीच्या चांगल्या वागण्याने मला खूप आनंद झाला होता, कारण या जगात माझं होतं तरी कोण. जेव्हा मला माझ्या दिदीचे प्रेम मिळाले तेव्हा माझ्या आयुष्यात आनंदाची लहर आली होती. दिदी म्हणायची, करण, मोठ्या बहिणी देखील आईच्याच जागी असतात. स्वतःला कधीही तू एकटा समजू नकोस. तेव्हा मी खूप आनंदी झालो होतो. आता मी माझं शिक्षण चांगल्या प्रकारे चालू ठेवू शकत होतो. एके दिवशी अचानक माझी बहीण मला म्हणाली, करण, जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत मी आणि तुझे दाजी इथेच राहणार आहोत. आता माझ्या आईबाबांनंतर मला तुझ्याशिवाय कोणी नाही. मी म्हणालो, दीदी, तुला कधीच कुठेही जाण्याची गरज नाही. तू नेहमी इथेच राहा. नंतर दीदी म्हणाली, कोणास ठाऊक, करण, उद्या तुझी बायको आली तर ती मला हे घर सोडून जायला सांगेल, तेव्हा मी कुठे जाणार? माझ्या सासरचे लोक मला काय म्हणतील? ज्याच्यासोबत मी इतकी वर्ष राहिले त्याच भावाने काम संपल्यानंतर मला घरातून हाकलून दिले आहे. तू एक काम कर, हे घर माझ्या नावावर हस्तांतरित कर. तेव्हा मी म्हणालो, दीदी, त्यात काय मोठी गोष्ट आहे? हे घर जितकं तुझं आहे तितकंच माझंसुद्धा आहे. मी हे घर तुझ्या नावावर करून देईल. माझं बोलणं ऐकून दीदी खूप खुश झाली होती. वेळ निघून गेला. मी लास्ट इयरमध्ये चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झालो. मी माझं शिक्षण पूर्ण केलं. नंतर मी ऑफिसला जाऊ लागलो आणि माझ्या वडिलांचा व्यवसाय मी हाती घेतला होता. नंतर माझ्या दीदीने तिच्या आवडीच्या एका मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं. लग्नाच्या पहिल्याच रात्री मी रूममध्ये पोहोचताच माझी पत्नी अचानक आजारी पडली. मी तिला तात्काळ दवाखान्यात नेलं, परंतु डॉक्टरांनी सांगितलं तिचं निधन झालं आहे. तेव्हा माझे सासरे आणि सासूही हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी पोलिसांना बोलावून माझ्यावर आरोप केला की मीच त्यांच्या मुलीला मारला आहे. माझ्या सासऱ्यांनी मला गालावर चापट मारली. नंतर पोलीस मला पकडून घेऊन गेले. मोठ्या कष्टाने 3 महिन्यानंतर माझ्या दाजीने मला तुरुंगातून सोडवलं होतं. हळूहळू मी ही घटना विसरलो होतो. खरं सांगायचं तर मला हे सर्व विसरायला खूप वेळ लागला होता. नंतर माझं आयुष्य हळूहळू रुटीनवर आलं होतं. एका दिवशी अचानक मला आराध्या भेटली. मी तिच्या प्रेमात पडलो होतो, पण नंतर अचानक ती देखील गायब झाली. मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. रात्रंदिवस वेड्यासारखं मी तिला शोधत होतो, पण मला ती कुठेच सापडली नाही. आराध्याच्या जाण्याने मी पूर्णपणे तुटून पडलो होतो. आता मला वाटू लागलं मी खरंच मनहूस आहे. सगळ्यांचे सुख मी हिरावून घेतो. तेव्हा दीदीने मला समजावलं, आराध्याला विसरून जा. आराध्या खूप फसवी आणि लोभी मुलगी होती. तुझ्यासाठी आराध्यापेक्षा चांगली मुलगी मी शोधेल आणि त्या मुलीला तुझी पत्नी बनवेल. तू बघ, ती मुलगी तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि तुझे आयुष्य स्वर्ग बनेल. मी पण हळूहळू आराध्याला विसरण्याचा प्रयत्न करू लागलो. दीदींनी मला त्या परिस्थितीमध्ये खूप साथ दिली होती. तिने मला खूप सांभाळून घेतलं होतं. हळूहळू आयुष्य रुळावर येऊ लागलं. नंतर माझ्या दीदींच्या सांगण्यावरून मी दुसरं लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत केलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्नाच्या पहिल्या रात्री माझी दुसऱ्या पत्नीचे सुद्धा निधन झाले. मला खूप वाईट वाटलं, कारण ही दुसरी वेळ होती. आता एकही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार नव्हती.
आता मी स्पष्टपणे दीदीला सांगितलं होतं, आता मला लग्न करायचंच नाही. आता मी हा देश सोडून निघून जात आहे. तेव्हा दीदी खूप रडू लागली. ती म्हणाली, तू मला सोडून निघून गेलास तर माझं कसं होईल? माझा एकच भाऊ आहे आणि तू पण मला सोडून जात आहेस. पण आता मी माझ्या आयुष्याला कंटाळलो होतो. वयाच्या 30व्या वर्षी मी खूप काही बघितलं होतं, सहन केलं होतं. मला भारताबाहेर जायचं होतं. जाण्याची तयारी करत असताना त्या दिवसात एक म्हातारी बाई माझ्या ऑफिसमध्ये आली. तिने तिचा चेहरा लपवला होता. ती रडत माझ्या पाया पडली आणि मला म्हणाली, माझ्या घरात 2 अपंग मुली आहेत. तू त्यांच्यासोबत लग्न कर, तुझं नशीबच बदलेल. मी म्हातारी असहाय्य महिला आहे. आता त्यांना मी आधार देऊ शकणार नाही. मी गेल्यावर माझ्या दिव्यांग मुलींचं कसं होईल हे मला माहीत नाही. जर तुम्ही त्यांना आधार दिला तर देव तुमचं नक्कीच भलं करेल. देव नक्कीच तुम्हाला याचं चांगलं फळ देईल. मला त्या म्हाताऱ्या बाईची कीव आली. खूप विचार करून मी तिला हो म्हणालो. नंतर त्या म्हातारीच्या मुलींशी लग्न केलं. लग्नानंतर मी त्या दोघींना माझ्या दुसऱ्या घरी घेऊन गेलो. दोघी बाहेर सोफ्यावर बसल्या होत्या. मी त्यांच्या डोक्यावरचा पदर काढला. तेव्हा माझा जीव निघून जायचा बाकी होता, कारण त्या माझ्या पहिल्या 2 पत्नी होत्या. पण त्यांचा अर्धा चेहरा जळालेला होता. त्या खूप विद्रूप दिसत होत्या. त्या दोघींचे तर निधन झाले होते, परंतु त्या जिवंत कशा झाल्या? मला आश्चर्य वाटलं. जेव्हा त्या वृद्ध महिलेने तिच्या चेहऱ्यावरून पदर बाजूला केला तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. ती म्हातारी आमच्या घरी काम करणारी एक मोलकरीण होती, ज्यांनी माझी आई गेल्यानंतर माझी काळजी घेतली होती. माझ्या वडिलांच्या काळापासून आमच्या घरी मोलकरणीचे काम करत होत्या त्या. मी तिला आंटी म्हणायचो. नंतर ती अचानक कुठेतरी निघून गेली. माझ्या पत्नीला पाहून मी आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झालो होतो. मी आंटीला विचारलं, हे सर्व काय आहे आणि या जिवंत कशा झाल्या? त्यांचे तर अगोदरच निधन झाले होते. आंटी, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, करण तुझ्यासोबत खूप मोठं षडयंत्र रचलं जात आहे. मी तुला संपूर्ण सत्य सांगेन. आंटी म्हणाली, जेव्हा तुझे वडील तुझ्या आईला घरी घेऊन आले होते तेव्हा तुझी सावत्र आईने तिला स्वीकारलं नाही. ती तुझ्या आईला मानसिक रुग्ण बनवण्याच्या प्रयत्नात होती. नंतर हळूहळू तिने तुझ्या आईला मानसिक रुग्ण बनवलं होतं. जर त्या दिवशी तुझी आई जिवंत राहिली असती तर सत्य सर्वांना समजलं असतं. तुझी सावत्र आई तुझ्या आईला एक औषध देत होती, ज्यामुळे त्या औषधाचे इफेक्ट होऊ लागले. ती आतल्या आत मरत होती. ते सर्व तुझी सावत्र आई करत होती आणि नंतर तुझ्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्या मायलिकीला तुला सुद्धा संपवायचं होतं. त्या तुझ्या जेवणात काहीतरी मिसळून तुला जेवण द्यायच्या, पण मी ते जेवणाचं ताट बदलायचे. हे सर्व काही मला मोठ्या साहेबांना सांगायचं होतं, परंतु मी जेव्हाही त्यांच्याकडे जायचे तेव्हा कोणी ना कोणी त्यांच्या आजूबाजूला असायचं. नंतर काही दिवसांनी तुझी सावत्र आई आणि वडील दोघंसुद्धा वारले. त्यानंतर सर्व काही तुझ्या दीदीने सांभाळलं, जिच्यावर तुझा आंधळा विश्वास होता. पण ती तुला वाटते तशी नाही. तिने मुद्दाम या घरात राहायचं ठरवलं होतं, जेणेकरून ती सर्व काही हिसकावून घेऊ शकेल. हळूहळू जेव्हा तिला समजलं सर्व मालमत्ता तुझ्या नावावर आहे आणि तिला त्यातलं काहीही मिळणार नाही, त्यानंतर त्या पती पत्नी दोघांनीही विचार केला, ते दोघं तुझं आयुष्यात उद्ध्वस्त करून टाकतील, ज्यामुळे तू स्वतःहून सर्व मालमत्ता त्यांच्या हाती सोपवून हा देश सोडून निघून जाशील. जेव्हा तुम्ही तुम्हाला आवडलेल्या मुलीशी लग्न करणार होता तेव्हा तुमच्या दीदीने त्या मुलीला धमकावलं. ती स्वतःहून पळून गेली नाही. ज्या दिवशी तुमची दीदी त्यांच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेली होती तेव्हा तिने आराध्याच्या आईचा खूप अपमान केला आणि आराध्याला धमकी दिली होती, तू हे शहर सोडून निघून गेली नाही तर तुझी आई जिवंत राहणार नाही. शहर सोडून गेल्यानंतर तुझा करणसोबत कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नको, अन्यथा त्याचा वाईट परिणाम होईल, असेही आराध्याला सांगण्यात आलं. जबरदस्तीने त्यांना हे शहर सोडून जायला सांगितलं होतं. मी सुद्धा त्या दिवशी तिच्यासोबत होते. मी घरी येऊन तुमच्या दीदीला सांगितलं, मुली असं करू नकोस, करणचे आराध्यावर खूप प्रेम आहे. आणि नंतर तुझी दीदी मला म्हणाली,
ए म्हातारे, तू तुझ्या मर्यादेत राहा, समजलं? या घरात फक्त मी निर्णय घेऊ शकते. करणने माझ्या वडिलांची सर्व मालमत्ता त्याच्या ताब्यात घेतली आहे. मी या घरात फक्त एक गुलाम झाले आहे. या मालमत्तेवर फक्त माझा हक्क होता. जर करण आणि त्याची आई माझ्या वडिलांच्या आयुष्यात आले नसते तर हे सर्व काही माझं झालं असतं. पण त्याच्या आईने माझ्या वडिलांशी लग्न करून माझ्यापासून सर्व काही हिसकावलं आहे. परंतु मी माझं सर्व काही परत घेईनच. मला आणि माझ्या आईला जेवढा त्रास सहन करावा लागला आहे तेवढा त्रास मी त्या करणला देईल. मी त्याला मरेपर्यंत शांतपणे जगू देणार नाही. त्याचं सर्व सुख मी हिरावून घेईन. त्यानंतर जेव्हा तुझं लग्न झालं, लग्नाच्या पहिल्या रात्री तुझ्या पत्नीला तुझ्या दीदीने दुधात औषध मिसळून पाजले. त्यामुळे तुझ्या पत्नीला खूप त्रास झाला. तुझ्या दीदीने डॉक्टरांना पैसे दिले होते हे सांगण्यासाठी की करणला त्याच्या पत्नीचं निधन झालं आहे असं सांगा. तुझ्या दीदीने तुझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा खरेदी केलं होतं. खूप मोठं कटकारस्थान रचून तुला तुरुंगात पाठवलं होतं. परंतु करण तुझ्या दोन्ही पत्नी हयात होत्या. तुझ्या पहिल्या पत्नीला मी माझ्यासोबत नेलं होतं कारण तिला आता तिच्या आईवडिलांसोबत राहायचं नव्हतं. आणि दुसऱ्यांदा जेव्हा तुझ्यासोबत पुन्हा तेच घडलं तेव्हा तुझ्या दुसऱ्या पत्नीलाही मी माझ्यासोबत घेऊन आले. त्यानंतर तिच्यावर उपचार केले. त्यांचा अर्धा चेहरा जळाला होता. ते पाहून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही त्यांना स्वीकारलं नाही. त्या दोघींचा अर्धा चेहरा तुझ्या दीदीने जाळला होता, जेणेकरून तुला आयुष्यात कधी त्या मुली परत भेटल्या तर तुला त्यांना ओळखता येणार नाही. हे सर्व सांगून आंटी गप्प झाली होती आणि मी दगडासारखा एका जागेवर उभा होतो. माझी दीदी, जिला मी माझ्या आईचा दर्जा दिला होता, जिच्यावर मी आंधळा विश्वास ठेवला होता, ती माझी शत्रूच निघाली. तिला माझा आनंद हिसकावून घ्यायचा होता. मी माझ्या दोन्ही पत्नीला घेऊन माझ्या घरी निघालो. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा माझी दीदी तिच्या पतीसोबत चहा पीत हॉलमध्ये बसली होती आणि तिचा पती तिला सांगत होता, आपला सर्व प्लॅन सफल झाल्यावर तुझा वेडा भाऊ हे देश कायमस्वरूपी सोडून निघून जाईल. आता त्याचे तिकीटही कन्फर्म झाले आहे. त्यानंतर सर्व व्यवसायाचा पैसा आपलाच असेल. आपण मस्त ऐशोआरामात राहूया. तेव्हाच अचानक त्यांची नजर माझ्यावर पडली. त्यांचा चेहऱ्याचा रंग बदलला. ते त्यांच्या जागेवरून उठले. माझी पत्नी अजूनही माझ्यासोबतच होती. मी माझ्या दीदीला म्हणालो, मी माझ्या आयुष्यात सर्व काही सहन करू शकतो, पण तू हे माझ्यासोबत काय केलं आहेस? तू मला खूप त्रास दिला आहेस. तुम्ही मला दिलेला सर्व त्रास मान्य आहे, परंतु तुम्ही या मुलींना विनाकारण जे त्रास दिला ते मला सहन होत नाही. दीदी, मी तुला माझ्या आईचा दर्जा दिला. मी तुला माझी आई समजत आलो आहे. दीदी, मी तुझ्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला होता आणि तू मला त्याच्या बदल्यात काय दिलंस? तू मला स्पष्ट सांगितलं असतंस, कारण मला हे सर्व वैभव, संपत्ती, सर्व काही हवं आहे, तेव्हा मी सर्व काही आनंदाने तुझ्या नावावर करून दिलं असतं. तुझ्या एका शब्दाने मी हे घर तुझ्या नावावर केलं होतं. तू मला माझं आयुष्य मागितलं असतं तरी मी तुला ते आनंदाने दिलं असतं, कारण मी तुझ्यावर माझ्या आईसारखं प्रेम करतो. तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. माझी आई नेहमी मला म्हणायची, मोठ्या बहिणी आपल्या भावांवर खूप प्रेम करतात. त्या कधीही त्यांचं वाईट करू इच्छित नाही. आईनंतर ती बहीणच असते जी आपल्या भावावर सर्वात जास्त प्रेम करते. पण तू हे सर्व काय केलं आहेस? तू हे सगळं का केलं आहेस? मी रडत होतो आणि तेवढ्यात अचानक मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आला. मी कधी माझ्या दाजीकडे तर कधी माझ्या मागे जमिनीवर पडलेल्या माझ्या पत्नीकडे बघत होतो. कदाचित माझ्या दाजीने माझ्याकडेच लक्ष साधलं होतं. ते लक्ष चुकल्याने माझ्या एका पत्नीच्या छातीवर गोळी लागली असावी. दीदी जोरात म्हणाली, करण, मी तुझा तिरस्कार करते. मी तुझ्यावर एवढा तिरस्कार करते जेवढ्या द्वेषाची तू कल्पनाही करू शकत नाहीस. दीदी अजूनही काही बोलण्याच्या अगोदर घरी पोलीस आले होते. आंटीने पोलिसांना बोलवलं होतं. पोलिसांनी त्या दोघा पती पत्नीला पकडून नेलं होतं. मी माझ्या पत्नीला दवाखान्यात नेलं, पण डॉक्टरांनी सांगितलं तिचा मृत्यू झाला आहे. मला काहीच समजत नव्हतं. पाहता पाहता काही महिने निघून गेले. दीदीचा विचार करून मला असे वाटायचे मी वेडा होतो की काय.
मी माझ्या दुसऱ्या पत्नीच्या चेहऱ्याची शस्त्रक्रिया करून घेतल्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली होती. माझी दीदी आणि माझे दाजी अजूनसुद्धा तुरुंगात होते. माझी पहिली पत्नी वारली होती आणि दुसरी पत्नी आत्ता माझ्यासोबत राहत होती. तिने माझी खूप काळजी घेतली होती. परंतु आता मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हतो. आता माझा स्त्री जातीवरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. आता मला सर्व स्त्रिया फसव्या वाटत होत्या. दीदी आणि त्यांचे पती तुरुंगात होते. आता दीदीचे मानसिक संतुलन बिघडले होते. परिस्थिती आणि वेळेमुळे त्यांना बाहेर येता येत नव्हते. वेळ निघून जात होता. माझं आयुष्य रुटीनवर आलं. काही दिवसांनी जेव्हा मला समजलं माझी पत्नी कधीच आई होऊ शकत नाही, तेव्हा ती खूप रडली. तिच्यावर खूप उपचार देखील केले, पण डॉक्टरांनी सांगितलं ती वांझ आहे. तेव्हा माझी पत्नी मला म्हणाली, तुम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न करा. मी म्हणालो, मला मुलं होण्याची इच्छा नाही, त्यामुळे माझ्यासमोर पुन्हा लग्नाचा विषय काढू नकोस. परंतु तिला मुलं हवी होती, म्हणून ती वेडी झाली होती. जेव्हा तिने मला खूप हट्ट केला, तेव्हा मी लग्नाला होकार दिला. आता माझं आयुष्य मला एखाद्या नाटकासारखं वाटत होतं. पण लग्नाच्या रात्री मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळाला होता. जिच्याशी माझं लग्न झालं ती मुलगी होती आराध्या, जिच्यावर मी प्रेम केलं होतं, जिने मला माझ्या दीदीमुळे सोडलं होतं. काहीही झालं तरी मी तिची माफी मागितली होती. मला माझं प्रेम परत मिळालं होतं आणि योगायोगाने ती माझ्या पहिल्या पत्नीची मैत्रीण होती. मी माझ्या पहिल्या पत्नीचे खूप आभार मानले होते, जिने माझे प्रेम मला परत केले होते. परंतु तिला हे माहीत नव्हतं, ज्या मुलीवर मी प्रेम करत होतो ती आराध्याच आहे. मी जेव्हा आराध्याच्या डोक्यावरचा पदर उचलला तेव्हा मी डोळे मिचकवायला विसरलो. आराध्यासुद्धा माझ्याकडे बघतच राहिली. मी तिथून परत निघून जात होतो. माझा विश्वासच बसत नव्हता. माझं प्रेम, जिला मी वेड्यासारखं शोधलं होतं, आज ती माझ्यासमोर माझ्या पत्नीच्या रूपाने बसली होती. आराध्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य होतं. तिने माझा हात धरला आणि मला म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही मला कुठे कुठे शोधलं आहे. मला तुमचं प्रेम आणि तळमळ चांगलीच माहीत आहे. जितके प्रेम आणि तळमळ तुम्हाला माझ्याबद्दल होती, तितकंच प्रेम माझं तुमच्यावर आहे. परंतु तुमच्या दीदीच्या मजबुरीने मी माझ्या आईसोबत हे शहर सोडून निघून गेले होते. सिया, जी तुमची पत्नी आहे, ती माझी मैत्रीण होती. परंतु इथून निघून गेल्यावर तिच्याशी माझं बोलणं बंद झालं होतं. काही दिवसांपूर्वी मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली आहे. सियाला माझ्या प्रेमाबद्दल सर्व काही माहीत होतं. परंतु जेव्हा मी सियाच्या पतीचा फोटो पाहिला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि माझ्या डोळ्यात चमकणारे अश्रू पाहून तिला सर्व काही समजलं होतं. त्यानंतर तिने मला तुमच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट केला. हे सर्व ऐकून माझ्या मनात माझ्या पहिली पत्नी सियाबद्दलचे प्रेम आणि आदर आणखीन वाढला होता. ती खूप चांगली होती. तिने आत्तापर्यंत माझी खूप काळजी घेतली होती आणि आराध्याच्या रूपात मला तिने जो आनंद दिला होता, त्यामुळे मी तिचे जितके आभार मानावे तितके कमी होते. मी आराध्याला घट्ट मिठी मारली. उकाड्याच्या वाळवंटात पावसाच्या सरी आल्यासारखं मला वाटत होतं. माझ्या मनाला शांतता मिळाली. माझ्या आयुष्यात आता आनंद आला होता. आज मी 2 मुलींचा बाबा आहे. माझ्या दोन्ही पत्नी एकत्र राहतात आणि माझी मुलं त्यांच्या मोठ्या आईसोबत राहतात. माझ्या मुली सियाला मोठी आई म्हणतात आणि त्यांच्या खऱ्या आईला छोटी आई म्हणतात. हे ऐकून मी हसत राहतो. आयुष्यात कधी नाण्याची एक बाजू बघून निर्णय घेऊ नये. कधी कधी आपण जे विचार करतो ते खरं नसतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.